ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर शहर में लव जिहाद का एक चौंकाने वाला मामला उजागर हुआ है। पीड़िता युवती ने बताया कि एक मुस्लिम युवक ने अपना नाम विजय बताकर उसे प्रेम जाल में फंसाया और फिर उससे शादी कर ली। पीड़िता युवती का आरोप है कि शादी के बाद आरोपी उसे बिहार लेकर गया, जहां उस पर मुस्लिम रीति रिवाज अपनाने का दबाव बनाया गया। युवती ने बताया कि उसे जबरन बुर्का और हिजाब पहनने के लिए मजबूर किया जाता था। इतना ही नहीं, गौ मांस खाने का दबाव भी डाला गया। पीड़िता का यह भी आरोप है कि आरोपी हिंदू देवी देवताओं के खिलाफ अपमानजनक बातें भी करता था। इस मामले में उल्लासनगर सेंट्रल पुलिस ने पीड़िता की शिकायत पर आरोपी इमरान शेख, उसके 2 भाइयों और माता पिता के खिलाफ मामला दर्ज किया है। पुलिस द्वारा गिरफ्तार आरोपियों को न्यायालय में पेश किया गया और आगे की जांच पुलिस कर रही है। फसवणूक हेच का, मला हिंदू बोलून तो तिकडे बिहारला घेऊन गेला आणि तिथे लग्न केलं माझ्याशी, एक बाळ होऊ दिलं, मग वापस मला उल्हासनगरला घेऊन आला आणि त्याला असं वाटलं आता बाळ झाली कुठं जाणार, आणि वरते तो इंटरकास्ट होतं ना माझं, मग घरचे लोक पण सपोर्ट नाही करायचे। मला मम्मी एकटीच आहे, मम्मी आहे, डॅड नाहीये आणि मी। बरं, घरामध्ये काय रीतिरिवाज चालायचे, तुम्हाला काय कपडे घालण्यासाठी वेगळे सांगायचं होतं? हा, बोलायचे त्यांच्यामध्ये जसं घालतात ना, ड्रेस घाला, बुरका घाल, आणि ते बीट खा असे बोलायचे आणि घरचे सगळे टॉर्चर करायचे। हा, आणि देवांना पण शिवागाळी करायचे। तुम्हाला पूजा करण्यापासून त्यांनी रोखलं? हा, रोखलं मला त्यांनी। काय बोलायचं? मला बोलायचे मट्टी का भगवान आहे, कोण इसकी पूजा करताय, आणि शिवा पण द्यायचे, खूप घाण शिवा द्यायचे, मी सांगू नाही शकत तुम्हाला। तर 2019 साली हा सगळा प्रकार घडला। 7 वर्षानंतर मग कसं काय तुम्हाला असं वाटलं की बाबा काय 7 वर्षानंतर एवढा वेळ काय? एवढा वेळ म्हणजे थोडे दिवस, म्हणजे मला माहित नाही पडलं त्याचं बाहेर अफेअर पण होतं सर, अफेअर होतं, बोलायचं तो रात्रभर, लेट पण यायचा, कधी कधी यायचा पण नाही घरी। आणि मग नंतर त्यांनी ओव्हर केलं, एका बाईला घेऊन आलं, मी विचारली बाई कोण आहे, तर बोलते की माझी दुसरी बायको आहे, तुला हिच्यासोबत राहायला लागेल, आमच्या धर्मानुसार असंच होतं। हा, आम्ही किती पण बायका करू शकतो। ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस माहित होतं तुम्हाला हा मुस्लिम आहे म्हणून? नाही, तेव्हा माहिती नव्हतं मला। काय बोलला मग त्यावेळेस कसं काय काय होता तो, म्हणजे तुम्हाला वाटलं? मला विजय बोलूनच त्याने हे केलं ना, फसवणूक केली माझी। आता पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे तुम्ही? हा, दिलीये, त्याच्या भावाला केलीये, हा, आणि त्याला। काल मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे तक्रारदार यांच्या तक्रारीवरून दिनांक 18/5/2026 रोजी अपराध क्रमांक 211/2026 हा BNS कलम 85-75-2, 318, 299, 115, 351 आणि 352 आणि 3/5 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जी फिर्यादी आहे तिचा इम्रान शौकीन शेख याच्याशी 2019 मध्ये विवाह झाला होता आणि तिच्या तक्रारीनुसार त्याने त्याचं खोटं नाव सांगून तो विवाह केलेला होता असं फिर्यादी यांनी तक्रारमध्ये सांगितलेलं आहे। तसेच त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी 2019 पासून आज पावे तो त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केलेला आहे। त्याचबरोबर त्यांचे जे दीर आहेत त्यांनी त्यांचा विनयभंग केला व वेगवेगळ्या वेळोवेळी त्यांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृती केल्या, यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये एकूण 7 आरोपींच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये
3 आरोपींना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे. ब्यूरो रिपोर्ट, ल्हासनगर, ल्हास विकास. करें और बेल आइकन को भी दबाएं.